तर जय श्रीराम मित्रांनो, माझं या ठिकाणी स्वागत आहे तुमचं यांच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्म ठिकाणाला, म्हणजे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये असलेल्या जाम समर्थ या गावाला। मित्रांनो, आज आपण जाम समर्थ या गावाला भेट देणार आहोत। या गावामध्ये असलेल्या समर्थांच्या राहत्या घराला, म्हणजे ज्या ठिकाणी समर्थांचा जन्म झाला होता किंवा ज्या ठिकाणी समर्थांचे बालपण गेले होते, आज आपण त्याच ठिकाणांना भेट देणार आहोत आणि या गावासोबतचा असलेला समर्थांचा संपूर्ण इतिहास समजून घेणार आहोत। तर मग कसल्या प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर जय श्रीराम मित्रांनो, जसं की आता आपण आलेलो आहोत जाम समर्थ या गावामध्ये। जाम समर्थ हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील एक गाव आहे, ज्या गावामध्ये आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्म ठिकाण पाहायला मिळते आणि याच गावामध्ये आपल्याला त्यांचे देवघरही पाहायला मिळते। तर चला मग भेटूयात आता थेट समर्थांच्या मंदिरामध्ये। तर मित्रांनो, जसे की आता आपण पोहोचलेलो आहोत जाम समर्थ गावातील समर्थांच्या मंदिरामध्ये। तर आता आपल्याला या ठिकाणची सविस्तर माहिती याच गावचे रहिवासी असलेले श्री डॉक्टर भाऊसाहेबजी देवकर सर हे देतील। नमस्कार, आपण आज श्री समर्थ रामदास स्वामीचे जन्मस्थान श्री क्षेत्र जाम समर्थ या गावी आलेलो आहोत। या ठिकाणी आपण आता समर्थांचं जे जन्मस्थान आहे, समर्थांचा जो जुना वाडा, त्या वाड्याच्या समोर आलेला असून आपण आता आतमध्ये प्रवेश करत आहोत। या ठिकाणी समर्थांचं राहतं घर, समर्थांच्या पूर्वजांनी 1577ला या जाम गावाची वस्ती केलेली। त्याचबरोबर जामगाव हे या आनंदी नदीच्या काठावरती वसलेलं आहे। आपण आता आनंदी नदीच्या परिसराकडे जात आहोत। आनंदी नदी, ही आनंदी नदी या मंदिरच्या परिसरामध्ये असलेलं समर्थांचं प्रदर्शनी हॉल, त्याचबरोबर भक्त निवास, स्वयंपाकगृह, भोजन कक्ष आणि हे आनंद नदीचा परिसर। हा जो परिसर आहे, या ठिकाणी या परिसराला आनंदी नदी असं नाव दिलेलं आहे। याच परिसरामध्ये पंचवटी नावाचे, म्हणजे 5 वडाची झाड असणारी जो जागा होती त्याला पंचवटी म्हणत असत। या पंचवटीमध्येच समर्थ रामदास स्वामींचे पूर्वजांची शेती, त्याचबरोबर समर्थांच्या रामदास स्वामींचे जे 2 भावाचे मुलं होते, श्रेष्ठ गंगाधर स्वामीचे रामजी आणि श्यामजी, यांची या ठिकाणी समाधी आहे। आणि समर्थ रामदास स्वामी 11 फेब्रुवारी 1619ला जेव्हा 11 फेब्रुवारी 1619ला जेव्हा आसनगाव या ठिकाणी लग्न मंडपातून निघून आले होते, संसाराचा त्याग करत, तेव्हा याच वडाच्या झाडावरती येऊन थांबले होते। असा हा आनंद नदीचा परिसर, या ठिकाणी चाफ्याचा माळा, देवमाळा आणि असं करत करत ही आनंद नदी पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळते। ह्या आनंद नदीच्याच परिसरामध्ये हा जो डोह आहे त्याला रामतीर्थ म्हणतात। या रामतीर्थाच्याच बाजूला समर्थांचं राहतं घर। हा समर्थांच्या आता सध्या स्थितीमध्ये असणारा आहे गोशाळेचा भाग। गोशाळा, हा, तर ही गोशाळा आता तिकडे गेली शेतात। अच्छा, हीच गोशाळा तिकडे शेतामध्ये, हीच गोशाळा आता शेतामध्ये आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी समर्थ भक्तांकरता जे होत असलेले कार्यक्रम वगैरे यांच्यासाठी असणारा भोजन कक्ष, निवासाची व्यवस्था, त्याचबरोबर समर्थांच्या स्मृती स्थापनेच्या वेळेस म्हणजे 1932 साली या ठिकाणी बांधलेला हा जो हॉल आहे, तो हॉल दिसत आहे। शंकर श्रीकृष्ण देव यांच्या प्रयत्नातून श्रीमती इंदिराबाई साहेब होळकर यांच्या अनुदानातून हा हॉल या ठिकाणी तयार झालेला आहे। त्यांनी समर्थ चरणी तो अर्पण केलेला आहे। आपण आता समर्थांच्या मुख्य मंदिरामध्ये जात आहोत। त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच या ठिकाणी आपण उभे आहोत। समर्थांचं हे राहतं घर, समर्थांचं राहतं घर, हे समर्थांचा राहता वाडा होता त्या ठिकाणी। अच्छा, 1577च्या नंतर हा समर्थांचा जो राहता वाडा होता, या ठिकाणी पूर्वीच्या काळी दगडी माळदाचं काम होतं।
आणि त्या ठिकाणी असणारा जो तो राहता वाडा आहे तो 1925 साली धुळे येथील शंकर शिक्षण देव यांनी स्वतःच्या प्रयत्नातून समर्थ भक्तीच्या प्रेरणेतून हा वाडा हे गाव शोधून काढलं आणि शोधून काढल्याच्या नंतर प्रथमतः ह्या वाड्याची जी मालकी होती ही आज सध्याचे समर्थांचे वंशज भूषण महारुद्र स्वामी यांच्या पूर्वजांकडे होती. त्यांच्याकडून हा वाडा त्यांनी समर्थांचा स्मारक बांधण्याकरिता घेतला. या ठिकाणी समर्थांचं स्मारक किंवा समर्थ मंदिर बांधण्याकरिता निजामाकडून त्या ठिकाणी धर्मवीर वामनराव नाईक यांच्या प्रयत्नातून समर्थ मंदिराला परवानगी मिळाली. त्याचबरोबर या ठिकाणी श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हा सुद्धा एक राहता वाडा म्हणतात. या ठिकाणी 1932ला समर्थ रामदास स्वामीच्या मूर्तीसोबत आलेली एक महान विभूती म्हणजे विठ्ठल अण्णा भागवत या ठिकाणी त्यांचं वास्तव्य राहायचं. आपण त्यांच्या रूमकडे जात आहोत. या ठिकाणी अनुष्ठानगृह आहे. बाजूला त्यांचा राहण्याचा जो भाग होता, राहण्याची जी रूम होती ती रूम आपण या ठिकाणी आता पाहत आहोत. या ठिकाणी विठ्ठल अण्णा भागवत आणि त्यांना प्रेरणा देणारे शंकर श्रीकृष्णदेव आणि शंकर श्रीकृष्णदेवांनी ज्यांच्याकडून प्रेरणा घेऊन समर्थ मंदिर बांधला समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली ही पुण्यभूमी. याच ठिकाणी श्रेष्ठ गंगाधर स्वामीच्याच या वाड्यामध्ये समर्थांच्या नंतर भागवत अण्णांना समर्थांची सेवा केली. ही सेवा करत असताना या ठिकाणी महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांची आणि विठ्ठल अण्णा भागवत उर्फ कल्याण स्वामी म्हणतात त्यांना, त्यांची या ठिकाणीच उत्तम प्रकारे अशी भेट होऊन त्या ठिकाणी श्रीमद दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून निरूपण विषयी चर्चा झालेली ही ती जागा आहे. यानंतर याच ठिकाणी समर्थ भक्त म्हणून अनेक वर्ष ज्यांनी कार्य केलं, ज्यांनी समर्थांची प्रेरणा घेऊन सज्जनगडावरती शिवथरगडीमध्ये विविध ठिकाणी भारतभर 1100 मठामध्ये जाऊन त्यांनी समर्थांचं साहित्य संशोधन केलं असे श्रेष्ठ गंगाधर स्वामी शंकर श्रीकृष्णदेव धुळे यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी ही वास्तू उभा राहिलेली आहे. या वास्तूचं या ठिकाणी अनुष्ठान रूम असं नाव होतं. या ठिकाणी 1954च्या दरम्यान श्रीधर स्वामी यांचं या ठिकाणी वास्तव्य झालं. श्रीधर स्वामीच्या वास्तव्याने या ठिकाणी पुण्य पावन झालेली अशी पवित्र भूमी आहे. हे समर्थांचा आपण जो परिसर पाहतो हा समर्थांचा राहता वाडा आहे. या समर्थांच्या राहत्या वाड्यामध्ये आता आपण जाणार आहोत ते समर्थांच्या जन्मस्थानाकडे, ज्या ठिकाणी तिला बाळातनीची रूम म्हणतात. त्या बाळातनीच्या खोलीकडे आता आपण जात आहोत. या ठिकाणी हे जे मंदिरचा बांधकामाचा जो भाग दिसतो आपल्याला, शंकर श्रीकृष्णदेव यांनी धुळे या ठिकाणाहून या ठिकाणी आणलेला हा दगड आहे. त्याच प्रमाणे या परिसरातील काही खदानीमध्ये मिळालेला हा दगड आहे. याचे सर्व रचना करून 1932ला हे मंदिर पूर्ण झालं. आता एक शतक वर्ष त्या ठिकाणी 2032 साली होत आहेत. या निमित्ताने जाम समर्थमध्ये श्री समर्थ मंदिर संस्थांच्या वतीने भक्तांना राहण्याकरिता भक्तांच्या निवासाची, भोजनाची, त्याचप्रमाणे त्यांना उत्तम असं पर्यटन घडण्याकरिता कृषी पर्यटनाची व्यवस्था केलेली आहे. म्हणून समर्थ मंदिरच्या वतीने, समर्थ संस्थांच्या वतीने जाम समर्थ ते पाथरी रोडवरती गोशाळा, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या औषधी वनस्पतीची लागवड, त्याचप्रमाणे शेत तलावाची निर्मिती, या पद्धतीनं हा संस्थांचा उत्तरोत्तर प्रगतीचा आलेख वाढत चाललेला असून आपण आता समर्थांच्या जन्म खोलीमध्ये आलेलो आहोत, ज्या ठिकाणी समर्थांना प्रथमतः या मातेचा स्पर्श झाला. ती पवित्र अशी पुण्यभूमी श्री क्षेत्र जाम समर्थ या समर्थ मंदिरामध्ये तथा समर्थांच्याच घरामध्ये आपण आता या ठिकाणी उभा आहोत. समोर जे पाहतो आपण समर्थांची भव्य दिव्य अशी स्फूर्तीदायक मूर्ती. ही मूर्ती शंकर श्रीकृष्ण देवाने 1932 साली चैत्र शुद्ध श्री रामनवमीच्या वेळेस स्थापन केलेली आहे. याच ठिकाणी प्रथमतः धरणी मातेला ज्यांनी स्पर्श केला असे समर्थ रामदास स्वामी यांची ही जन्मस्थानाची रूम. या ठिकाणी समर्थांचा जो पूर्वजांचा वाडा होता तो वाडा त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या शंकर श्रीकृष्ण देवानं स्वतःकडे घेऊन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य अशी वास्तू निर्माण केलेली आहे. समर्थांचा चैत्र शुद्ध श्री रामनवमी शके 1530 या ठिकाणी जन्म झाला. त्याचप्रमाणे इसवी सन 1608ला समर्थांचा या ठिकाणी जन्म झाल्याच्या नंतर 1608 ते 11 फेब्रुवारी 1619 इतक्याच कालावधीमध्ये ते जाम ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं. नंतर आसनगाव या ठिकाणी लग्न मंडपाच्या बहुल्यावरून त्यांनी त्या ठिकाणावर संसाराचा त्याग करून जगाच्या कल्याण, संतांची विभूती, देहकष्टविती, परोपकार या युक्तीप्रमाणे संसाराचा त्याग केला आणि नंतर
12 वर्षे श्री क्षेत्र टाकळी नाशिक जवळील या ठिकाणी 12 वर्षे तपश्चर्या करून गायत्री मंत्राचं पुरस्कार आणि श्रीराम जय राम जय जय राम या नामस्मरणाचा त्यांनी अनुष्ठानासहित उपासना करून त्या ठिकाणी श्री समर्थांची प्रार्थना करून पूर्ण भारत ब्रह्मांडामध्ये आपलं पुढचं आयुष्य घातलं. त्यानंतर समर्थाने आपलं उर्वरित आयुष्य चाफळ म्हणजे जावळीचे खोळे, सज्जनगड, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि अशा विविध प्रकारे भारतातल्या ठिकाणी जाऊन 1100 मठाची जवळपास त्यांनी स्थापना केली. 1100 मठांची स्थापना केली. 1100 मठाची स्थापना केली. अच्छा. हा श्री समर्थांचा पूर्वीचा वाडा जो की समर्थांच्या पूर्वजांनी शंकर कृष्ण देव यांना तो सशर्त समर्थांचं स्मारक बांधण्याकरिता दिला. याच ठिकाणी इसवी सन 1605 ला श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांचा जन्म झाला. त्यानंतर 24 मार्च 1608 याच ठिकाणी समर्थ रामदास स्वामीचा म्हणजे बालनारायणाचा जन्म झाला. त्यांचं नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर. अच्छा. समर्थांचं नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर, त्यांच्या मोठ्या बंधूचं नाव गंगाधर सूर्याजी पंत ठोसर. असे 2 बंधू असताना त्यानंतर वयाच्या 8व्या वर्षी याच ठिकाणी समर्थाने दिवसभर खेळून आल्याच्या नंतर एका अडगळीच्या जागी बसल्याच्या नंतर मोठे बंधू अनुग्रह देत नसल्यामुळे मला श्रीराम रायाची उपासना करण्याकरिता अनुग्रह पाहिजे असं म्हणत असताना तो न मिळाल्यामुळे त्यांनी रागा आईच्या नजरेआड एका अंधाऱ्या रूम मध्ये या ठिकाणी येऊन बसले. आणि ते दिवसभर न सापडल्यामुळे रात्रीच्या वेळेला जेव्हा आई एक साहित्य आणायला गेली, साहित्य आणताना जेव्हा आईचा पाय नारायणाच्या पायाला लागला तेव्हा ते आई म्हणले, आई इतक्या अंधारामध्ये काय करतो? समर्थाने आई चिंता करतो विश्वाची. ही ती जागा की ज्यांनी वयाच्या 8व्या वर्षी आई चिंता करतो विश्वाची हे उद्गार काढले. यानंतर याच भूमीमध्ये समर्थांचे पुत्र श्रेष्ठ गंगाधर स्वामीचे समर्थांच्या मोठ्या बंधूचे पुत्र श्रेष्ठ गंगाधर स्वामीचे पुत्र रामजी आणि श्यामजी यांचा या ठिकाणी जन्म झाला. त्याचबरोबर सरस्वती नावाची एक कन्या श्रेष्ठ गंगाधर स्वामीला या ठिकाणी प्राप्त झाली. हा जो परिसर दिसतो हा होळकर भूषण पुण्यश्लोक महाराणी देवी श्री अहिल्याबाई यांच्या पुण्यस्मार्थ श्री सद्गुरू समर्थ चरणी श्रीमंत सो इंदिराबाई साहेब होळकर यांच्याकडून ही अल्पसेवा समर्थांच्या जन्मभूमीला प्राप्त झालेली आहे. या जाममध्ये 5 डिसेंबर 1925 ला शंकर कृष्ण देव आल्याच्या नंतर त्यांना ही वास्तू मिळाली. वास्तूचा शोध लागल्याच्या नंतर त्यांनी 1927 ला पूर्ण परिश्रम करून भारत भ्रमण करून निजामाकडून परमिशन घेऊन या ठिकाणी समर्थ मंदिरची बांधकामाची सुरुवात केली. आणि त्यानंतर या ठिकाणचं हे बांधकाम 1932 ला पूर्ण झालं. चैत्र शुद्ध श्री रामनवमी या ठिकाणी समर्थांची मूर्ती स्थापन करून त्या ठिकाणी समर्थांचं स्मारक पूर्णत्वास आलं. असे राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ असे म्हणणारे शंकर कृष्णदेव यांच्या प्रेरणेतून जाम समर्थची वास्तू आज जगासमोर उभी आहे. समर्थांच्या श्रीमद दासबोध ग्रंथ, समर्थांचे श्रीमानाचे श्लोक, सार्थ आत्माराम ग्रंथ, समर्थांचे स्फुट काव्ये इत्यादी बरोबरच समर्थाने केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या या सर्वांच्या माध्यमातून आज रामकथा ब्रह्मांड भेदून पायलटण्यावी अशी समर्थांची ख्याती या ब्रह्मांडामध्ये या भारताच्याही बाहेरच्या देशामध्ये झालेली आहे. याच समर्थांच्या कार्याचा आज आपण जो लेखाजोखा पाहतो. या ठिकाणी सूर्याजी पंत ठोसर यांना श्री राम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव सुरू असतानाच बाहेर मारुती मंदिरामध्ये तुम्हाला निजामांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या कारभाराविषयी माहिती करता बोलवलं असं म्हणून त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. बोलवण्यात आल्याच्या नंतर त्यांना वाटलं की मागच्याच रथ सप्तमीला मला प्रत्यक्ष सूर्यनारायणाचं दर्शन एक सत्पुरुषाच्या रूपानं झालं आणि त्या रथ सप्तमीच्या दिवशी प्रसाद वगैरे झाल्याच्या नंतर त्यांनी मला आशीर्वाद दिला होता की येत्या रामनवमीपर्यंत तुला श्रीरामरायाचं दर्शन होईल आणि 2 पुत्र सुद्धा होतील. असा आशीर्वाद दिल्याच्या नंतर तो आशीर्वाद काही पूर्ण होत नाही असं म्हणत त्यांचा तो रामनवमीचा कालावधी पूर्ण झाला होता. आणि नंतर 1605 ला सूर्याजी पंतांना पहिले पुत्ररत्न श्रेष्ठ गंगाधर स्वामीच्या रूपाने प्राप्त झाले. गंगेला नवस केला असल्यामुळे रानो मातेनं गंगेला नवस केला असल्यामुळे आणि त्या गंगेच्या कृपेने पुत्र झाला असल्यामुळे त्यांनी त्या मोठ्या मुलाचं नाव श्रेष्ठ गंगाधर ठेवलं. त्यानंतर 1605 नंतर 1608 ला याच ठिकाणी मारुती अंशाने म्हणजे मारुतीचाच सारखा श्रीरामरायाची सेवा करणारा पुत्र या रानो मातेच्या पोटी परत जन्माला आला आणि त्यानंतर त्या पुत्राचं नाव नारायण असं ठेवलं गेलं. त्यात नारायणाचा पुढं समर्थ रामदास म्हणून उल्लेख केला जातो. त्यानंतर नारायण म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे जे काही बालपणाचे खेळ आहेत या ठिकाणी आपण रामतीर्थ डोह पाहिला. या डोहामध्ये जाऊन पोहणं, त्याचबरोबर त्या चाफ्याच्या मळामध्ये देवमळ्यामध्ये असणारा जो काही त्या ठिकाणचा भाग होता खळ्याचा त्या ठिकाणी
असणाऱ्या खळ्यावरती लोकांना म्हणले की मी जेव्हा ज्वारीचं पोतं घरी घेऊन जाऊ का, त्यावेळेस ते लोक हसले आणि म्हणले की तुझ्यासारख्या मुलांना ही पोतं उचलणार नाही, उचलत असलं तर घेऊन जा. आणि असं म्हणताच त्यांनी ते ज्वारीचं पोतं उचललं आणि घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्याच्या नंतर ते पोतं जिथं ठेवलं तिथून परत घेऊन जाताना जे पोतं उचललं त्या जागी परत नवीन पोतं तयार दिसत होतं. म्हणजे हा साक्षात्कार झाल्याच्या नंतर तो नारायण खरोखरच आपला मारुतीचा अंश आहे का असं आईला वाटू लागलं. नंतर पुढे चालून नारायणांचे म्हणजे सूर्याजी पंतांचं निधन झाल्याच्या नंतर आईला वाटत होतं की आता श्रेष्ठांचं लग्न झालेलं आहे. श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांचं लग्न आंबड येथील देशमुखांची कन्या पार्वतीबाई यांच्याशी झालेलं आहे. त्यानंतर श्रेष्ठ गंगाधराच्या नंतर वयाच्या 12 वर्षापर्यंत नारायणाचे बालहट्ट वगैरे सर्व प्रकारच्या गोष्टी असताना त्या ठिकाणी एक अशी गोष्ट घडली की श्री रामनवमीच्या उत्सवामध्ये कसल्या प्रकारचं धान्य नसल्या कारणाने ते धान्य कुठून आणायचं आणि बळांत म्हणजे पेवामध्ये असणारं धान्य नारायणाला काढण्यास सांगितलं आणि इतकं धान्य वरती आलं की ती सर्व गावाला पुरून उरेल एवढं धान्य त्यांना मिळाले. तो एक त्या ठिकाणी नारायणाचा साक्षात्कार मानला जातो. त्यानंतर श्री रामनवमीच्या उत्सवामध्ये त्या पंक्तीमध्ये असणारं जे तूप होतं ते तूप कमी पडल्यामुळे समर्थाने त्याच राम मंदिरामध्ये असणाऱ्या वाड्यातून आडामध्ये असणारं जे पाणी ते काढलं आणि त्या घागरीमध्ये टाकल्याच्या नंतर ते तूप म्हणून वाढलं गेलं. पुढे याच श्रीरामरायांच्या कृपेनं समर्थांना वयाच्या 8व्या वर्षी श्रेष्ठ गंगाधर स्वामी अनुग्रह देत नसल्यामुळे रागे जाऊन त्यांनी मारुती मंदिरामध्ये अनुष्ठान केलं आणि श्रावण शुद्ध अष्टमीला त्यांना त्या ठिकाणी श्रीरामरायाच्या कृपा आशीर्वाद झाला आणि अनुग्रह प्राप्त झाला. तेच हे श्री मारुती रायांचं मंदिर गावाच्या बाहेर आहे. त्यानंतर 11 फेब्रुवारी 1619 तुझे सावधान आयसे सर्वत्र विवाह मंगल म्हणती ते एक रामदासी ऐकले त्याचा दासो प्रणती. या उक्तीप्रमाणे समर्थांचे मामा भानजी पंत गोसावी आसनगाव या ठिकाणी राहत होते आणि समर्थांचे मामाचीच कन्या त्या ठिकाणी त्यांना देण्याचं ठरलं. आणि आईला वाटत होतं की हा जोपर्यंत लग्नाच्या वेळेमध्ये पडणार नाही तोपर्यंत तो ऐकणार नाही. म्हणून आई नारायणाला सारखे म्हणायचे की तुझं लग्न करू, 2 हाताचे 4 हात करू. असं म्हटल्याच्या नंतर नारायण घुसून जायचे, कुठेतरी शेतात बसायचे, नदीवरती जायचे, पोहत राहायचे, घरी येत नसत. परंतु एक दिवस आईनं हातामध्ये हात घेऊन वचन घेतलं की अरे नारायणा तुला पिवळं झालेलं आणि बवल्यावरती उभा राहिलेलं मला पाहायचंय. आईला म्हणले तुला फक्त पिवळं झालेलं आणि बवल्यावरती उभा राहिलेलं एवढं जर पाहायचं असेल तर मी तुला वचन देतो. पण नारायणाचं त्या ठिकाणी शुभमंगल विवाह ठरला आणि ठरल्याच्या नंतर त्या आसनगाव या ठिकाणी असणाऱ्या बवल्यावरती ते उभा राहिले आणि भरतीने सावधान शब्द उच्चारतात त्यांनी त्या ठिकाणी लग्नातून पलायन केलं. आणि त्याच लग्नातून संसाराचा त्याग करून समर्थ या जांभेच्याच आनंदी नदीच्या काठावरती असलेल्या पंचवटी म्हणजे वडाच्या झाडाच्या त्या बुंद्यामध्ये त्या ठिकाणी पारुंब्यामध्ये येऊन लपल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांनी गोदावरीचं तीर गाठलं आणि तिथून थेट ते नाशिकला टाकळी या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्याकरिता गेली. त्यानंतर नाशिक येथे असताना समर्थांनी जे पुरुषचरण केलं, गायत्री मंत्राचे पुरुषचरण ब्रह्ममुहूर्तावरती उठून दिवसभर श्रीरामरायाचं नामस्मरणात जप, त्याच ठिकाणी रोज सकाळी सूर्य नमस्कार, कमीत कमी 1100 सूर्य नमस्कार घालणं हा त्यांचा त्या ठिकाणी नित्यनेम होता. याच नाशिक जवळच्या टाकळीमध्ये असणाऱ्या वेधशाळेमध्ये त्यांनी शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी ग्रंथांचं त्यांनी त्या ठिकाणी वाचन आणि मनन केलं आणि 4 वेदांचं पठण केल्यासारखा त्यांना ब्रह्म ज्ञानाचा त्या ठिकाणी भाग प्राप्त झाला. पुढे त्यांनी त्याच दशपंचक गावच्या म्हणजेच नाशिक जवळील टाकळी जवळ असणाऱ्या दशपंचक गावचे कुलकर्णी यांचं प्रेत त्या ठिकाणी जाळण्याकरिता गोदावरीच्या तीरावरती जेव्हा आणलं त्यावेळेस त्यांची पत्नी समर्थांच्या दर्शनासाठी गेली. समर्थ अनुष्ठानाला बसलेले असतानाही त्यांना बांगड्याचा आवाज आल्याच्या नंतर त्यांनी अष्टपुत्र सौभाग्यवती हो असा आशीर्वाद दिला. परंतु आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटलं आणि ती पत्नी म्हणले की माझे पती या दशपंचक गावचे कुलकर्णी आता स्वर्गात चालले आहेत, त्या परमधामाला चालले, त्यांचा आता थोड्याच वेळामध्ये अंत्यविधीचा कार्यक्रम होणार आहे, अंत्यविधी होणार आहे आणि तुम्ही मला अष्टपुत्र सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला. त्यावेळेस ते म्हणले की हा जो आशीर्वाद आहे तो माझा नसून तो श्रीरामरायाचा शब्द स्पर्श रूपरस गंध यांच्या परापशिंती माध्यमाने वैकुंठातून बाहेर पडलेला आहे. तोच आशीर्वाद कधीही व्यर्थ जाणार नाही. नंतर ते प्रेत आणल्याच्या नंतर श्रीरामरायाचं स्मरण करून ते प्रेत उठवले गेलं. तिथेच त्यांना रामदास गोसावी म्हणणाऱ्या लोकांनी समर्थ ही पदवी दिली आणि त्या ठिकाणावर मग समर्थ म्हणले की आतापर्यंत 12 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे, जास्त दिवस या ठिकाणी आता राहू नये. म्हणून नाशिक जवळ असलेल्या टाकळीला गायीचा शेण आणि मातीचा एक मारुती तयार करून गोमय मारुतीची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केली. तिथून ते भारत भ्रमणाला निघाले. मग भारत भ्रमणाला निघाल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी शहाजी महाराज असतील विविध प्रकारच्या प्रदेशामध्ये भेटी घेऊन
भारतातल्या जवळपास 1100 ठिकाणी मारुतींच्या मंदिराची स्थापना, मूर्तींची स्थापना केली आणि मरगळलेल्या समाजाला त्या ठिकाणी बलोपासना दिली. सूर्यनमस्कार असतील, प्राणायाम असतील, योग असेल, दानपट्टे असतील, तलवारबाजी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या घोडेस्वार असतील, इत्यादी प्रकारच्या सर्व प्रकारच्या शिकवणुकीतून त्यांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतात पूर्ण ठिकाणी बालोपासनाचा आणि तीर्थटनाशी असलेल्या विविध प्रकारच्या माहितीचा त्या ठिकाणचा ठेवा या भारतातील 1100 मठामध्ये देऊन त्या ठिकाणून ते परत दुसरीकडे निघाले. नंतर ते तीर्थाटन काळामध्ये आल्याच्या नंतर वेगवेगळ्या ठिकाणी हिमाचल असेल, काश्मीर असेल, पंजाब असेल, विविध प्रकारच्या राज्यामधून येताना त्यांनी प्रत्येक राज्यातली बावी घरांची घरे भिक्षा लागणं थोडी परीक्षण शोधावी या उक्तीतून पूर्ण भारताचा अभ्यास करा. आणि अभ्यास केल्याच्या नंतर परत ते जेव्हा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांना संत तुकाराम महाराजांची आणि त्यांची भेट झाली असा त्या ठिकाणी उल्लेख आहे. त्याचबरोबर समर्थ 1643 ला जेव्हा भारत भ्रमण करत असताना पैठणला या ठिकाणी आले. पैठणला आल्याच्या नंतर त्यांना त्या जाममध्ये असणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की तुमची आई तुम्ही लग्नातून गेल्यापासून रडून आंधळी झालेली आहे, तेव्हा तिला त्या ठिकाणी एकदा तरी तुम्ही दर्शन द्या आणि नंतर त्या तिचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही जांबेला या असं म्हणून समर्थ पैठणवरून 1643 ला जाम समर्थ या ठिकाणी आले. आणि आपण जी समर्थांची आता मूर्ती पाहिली, ज्या ठिकाणी समर्थांचं मंदिर आहे त्या ठिकाणी समर्थांनी आईला भेटल्याच्या नंतर आईने त्यांना ओळखलं नाही, पण आवाजावरून आई म्हटली की तू माझा नारायण आहे का? तेव्हा हो आई मी तुझाच नारायण आहे, परंतु मी तुला पाहू शकत नाही असं आईचं वाक्य ऐकल्याच्या नंतर त्यांना दुःख वाटलं आणि त्यांनी आईला म्हटले की श्रीराम राहायची जर इच्छा असेल तर मी तुला दिसेल. नंतर श्रीराम जय राम जय राम नामस्मरण करून आईच्या डोळ्यावरती त्यांनी जेव्हा हात फिरवला तेव्हा आईला अंधुक दिसू लागलं. तेव्हा ती आई म्हणली अरे इतक्या दिवस तू हीच भूतविद्या चेटक विद्या शिकण्यासाठी गेला होता का? तेव्हा समर्थ म्हणले की ही चेटक विद्या नाही आई, मी ज्यांच्या कृपेने हे विद्या शिकलो ते माझे प्रमुख श्री रामचंद्र आहेत. होते वैकुंठीच्या कोणी आले अविद्या होणी लागली कौशल्याच्या असताना त्याची भूतके माये असा श्रीरामरायाच्या वरती पहिला अभंग समर्थांनी जाम समर्थ या गावी लिहिला. त्यानंतर समर्थांना त्या माहूर जवळ असणाऱ्या गडावरती दत्तात्रयाचं दर्शन करण्याकरिता समर्थ आणि कल्याण स्वामी गेल्याचे असताना त्यांच्यासोबत शिष्यमंडळी असताना त्याच माहूरच्या परिसरामध्ये दत्तात्रयानं मल्लंग वेशामध्ये माझ्या खाटकांच्या वेशामध्ये त्यांना परीक्षा घेण्यासाठी समोर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी अनुष्ठानाला बसलेले सर्व पुजारी मंडळी आम्ही इतक्या दिवसापासून बसलो, आम्ही 10 दिवस 11 दिवस झालं बसलो, दत्तात्रयाचं आम्हाला दर्शन होत नाही आणि तुम्ही आत्ताच आले तुम्हाला दर्शन कसं काय होईल असं म्हणत असताना त्या ठिकाणी एक खाटीक म्हणजे मल्लंग वेशामध्ये त्यांच्यासोबत पुत्र त्या स्त्री आणि त्यांनी एक हंडा मांडल्याच नंतर त्या ठिकाणी बकऱ्या कापल्या, कोंबड्या कापल्या, हल्या कापल्या, सर्व काही त्याच्यामध्ये टाकले. शेवटी म्हणले हंडी भरी नाही, पण नंतर ते म्हणले हीच ब्राह्मण के सिर छेद करके काढलो. तेव्हा त्यांना त्या ठिकाणी सर्व जे अनुष्ठानाला बसलेली मंडळी होती ती पळून गेली आणि शेवटी समर्थ आणि कल्याण स्वामी त्या ठिकाणी त्या दत्तात्रयांच्या समोर म्हणजे त्याच मलंगाच्या पत्नीच्या समोर खाली मान करून जेव्हा उभे राहिले बसले तेव्हा त्यांना त्या ठिकाणी दत्तात्रयानं दर्शन दिलं. तेव्हा समर्थ म्हणले की इतकी कठोर परीक्षा घेण्याकरिता या ठिकाणचा हा अनुष्ठानाला बसलेला जो समाज होता, जो मेळावा होता, तो आपल्या परीक्षेला पात्र ठरलेला नाही, त्यांनाही परत दर्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून समर्थांच्या त्या कृपा प्रसादाने जी काय मंडळी बसलेली होती त्यांनाही परत दत्तात्रयांचं दर्शन झालं. तसा हा तो माहूर या ठिकाणी घडलेला प्रसंग. त्यानंतर आपण पाहतो की याच ठिकाणी मसूर या ठिकाणी समर्थांनी श्री रामनवमीचा उत्सव सुरू केला आणि 205 श्रीमनाच्या श्लोकातून जे भिक्षा वगैरे मागून या ठिकाणी श्री रामनवमीचा उत्सव सुरू झाल्यानंतर मसूरला त्या मारुतीच्याच मंदिरामध्ये जाताना एक विहीर होती, विहिरीवरती एक झाड होतं आणि ती श्रीरामरायाची पालखी त्या ठिकाणी जात नसल्यामुळे त्याच पालखीला रस्ता करण्याकरिता त्याच झाडाला जी फांदी आडवी होती त्या फांदीच्या समोर बसून उलटी फांदी तोडण्याकरिता कल्याणाला अंबाजीला सांगितलं आणि अंबाजी जाऊन फांदी सगळं त्या विहिरीमध्ये पडला. तेव्हा बाकीचे शिष्य म्हणत होते की अजून बरेच दिवस झाले, 2 दिवस झाले अंबाजीला काही तुम्ही अजून पाहिलं नाही. तेव्हा परत म्हणले जाऊ आपण आणि विचारलं अंबाजी कसा आहेस, कल्याण आहेस का? तेव्हा कल्याण आहे असं म्हणल्याच्या नंतर अंबाजी वरती आले तेव्हा त्या अंबाजीचं नाव कल्याण स्वामी पडलं. म्हणून कल्याण स्वामीला प्रतिसमर्थ असं म्हटलं जातं. म्हणून कल्याण स्वामीच्या नंतर त्याच ठिकाणी आता सिंगणवाडी हा भाग आहे चाफळजवळ. चाफळ, उमरज, सिंगणवाडी, रामगड या ठिकाणी समर्थांचं जवळपास 21 वर्ष वास्तव्य झालं आणि याच वास्तव्यामध्ये सिंगणवाडी या ठिकाणी समर्थांचा आणि शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग आजही त्या ठिकाणी स्मारक म्हणून उभा आहे.
त्या ठिकाणी समर्थाने अनुग्रह दिला आणि त्या अनुग्रहातून समर्थाने कृपाप्रसादातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत संवाद साधला अशी ती जागा चाफळजवळ शिंगणवाडी या ठिकाणी आहे. त्या शिंगणवाडीच्या समोर रामगळ आहे. रामगळीच्या बाजूला त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या जवळपास 6 मारुतीची स्थापना त्या परिसरामध्ये समर्थाने केलेली आहे. नंतर चाफळ वस्तूनच जवळ असलेल्या त्या ठिकाणी प्रतापगड आहे. प्रतापगडाच्या नंतर शिवतरगड आहे. शिवतरगड या ठिकाणी समर्थाने श्रीमद दासबोध ग्रंथाची रचना केलेली आहे. असा प्रसंग घडत असताना सर्व काही या गोष्टी आहेत त्या सर्व पश्चिम महाराष्ट्रातल्या आहेत. म्हणजे समर्थांचा आणि शिवाजी महाराजांचा सहवास या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात झाला अशा पश्चिम महाराष्ट्रातील या सर्व घटना आहेत. आणि ही जी घटना आहे ही ब्रह्मपिसा रूपाने घेतलेल्या म्हणजेच सज्जनगडावरती घडलेली घटना की सज्जनगडावरती समर्थ आणि कल्याण स्वामी गडाचा फेरफटका मारत असताना 1671 शिवाजी महाराजांनी त्यांना गड दिला आणि 1671च्या नंतर समर्थ शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून शिवाजी महाराजांनी दिलेल्या त्या गडाच्या पवित्र अशा वास्तूवरती राहण्यास गेले आणि त्या ठिकाणी श्री रामरायाची उपासना सुरू असताना उपासनेचा भाग संपल्याच्या नंतर गडावरून फेरफटका मारत असताना अंगावरली छाती तो कपडा खाली पडला. तो खाली पडलेला कपडा घेऊन ये म्हणल्याच्या नंतर कल्याण स्वामीने त्या ठिकाणी त्या कपड्याच्या सोबत उडी मारली. तो कपडा जसा तसं प्रत्येक घेऊन आणि अशी घटना या सज्जनगडावरती घडलेली आहे. नंतर शेवटी समर्थांच्या शिष्या कल्याण स्वामीच्या सोबतच कार्य करणाऱ्या उद्धव स्वामी, कल्याण स्वामी, अक्का स्वामी ज्या काही होत्या, वेणा स्वामी या सर्वांच्या वास्तव्याने पावन झालेला असं हे सज्जनगड आहे. या सज्जनगडावरती समर्थांचा संप्रदाय आजही त्या ठिकाणी श्रीरामरायाची उपासना करताना दिसतो. अशा प्रकारे समर्थांचा हा पूर्ण इतिहास पाहिल्याच्या नंतर समर्थांचा या सज्जनगडावरती समाधी त्या ठिकाणी चैत्र शुद्ध श्रीरामनवमीला जन्म आणि माघ शुद्ध नवमीला समर्थांचं देहवसन झालं अशी ती जागा म्हणजे सज्जनगड या ठिकाणी. म्हणजे हे जे जाम समर्थ हे जन्मस्थान आणि त्या ठिकाणी समर्थांचं सज्जनगडावरती समाधी स्थान. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण समर्थांच्या मंदिराची सविस्तर माहिती घेतली. समर्थांच्या मंदिराची माहिती घेतल्यानंतर आम्ही गेलो श्री राम मंदिर जाम समर्थ या ठिकाणी. श्री राम मंदिर म्हणजे समर्थांच्या पूर्वजांचे एक देवघर आहे, ज्या ठिकाणी आपल्याला समर्थांच्या बालपणीच्या अनेक आठवणी पाहायला मिळतात आणि याच ठिकाणी आपल्याला समर्थांनी स्वतः आपल्या हाताने पूजा केलेल्या मूर्त्याही पाहायला मिळतात. या ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी बंदी असल्यामुळे या ठिकाणची माहिती आपण थोडक्यातच घेतली. समर्थांच्या पूर्वजांचा देवघर हा श्रीराम मंदिर म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. अच्छा. जय जय रघुवीर समर्थ हे समर्थांच्या पूर्वजांचं देवघर शेजघर. म्हणजे हे समोरचं पाहिलं आपण राम मंदिर ते देवगडा समर्थांच्या आजोबांनी स्थापन केलेलं हे श्रीराम मंदिर. त्यामध्ये असणाऱ्या ज्या मूर्ती ती समर्थांच्या पूर्वपरंपरेपासून आलेल्या श्रीरामनवमी उत्सवाची मूर्ती. त्या ठिकाणी श्रीराम पंचायतांनी जे समर्थांचे पिताश्री सूर्यजी पंत यांना श्रीरामनवमीच्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी मारुतीरायाच्या मंदिरामध्ये श्रीरामरायांनी दिली त्या पंचायतांची मूर्ती. आणि हे जे आपण पाहतो हे श्रीरामरायांच्या प्रतिमा वगैरे असलेलं शेजघर. या ठिकाणी श्रेष्ठ गंगाधर स्वामी होत असे त्यांचे पूर्वज या ठिकाणी राहत होते. नंतर त्यांच्या पिढीतील या ठिकाणी एक अक्का बाई म्हणून राहत होते. त्यांचा प्रण असा होता की सकाळ संध्याकाळ मारुतीचं दर्शन झाल्याशिवाय मी जेवण करणार नाही. शेवटी थकल्याच्या नंतर त्यांना या ठिकाणी मारुतीचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी या ठिकाणी नंतर प्रसाद ग्रहण केला. असं हे शेजघर. अच्छा. हा त्यांचा आहे का? हा. आणि इथं मारुतीने समजा त्यांना दर्शन झालं. हा या ठिकाणी म्हणजे इथं स्थापना झाली, मारुती स्थापना झाली. आपण जी श्रीराम मंदिरामध्ये घागर बघितली त्या घागऱ्याला वरतून तांब्याचा मुलामा दिलेला आहे, परंतु ती आतमध्ये पूर्णतः खापराची घागर आहे. त्या घागरीमध्ये रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी जी पंगत होता असं जी कन्या म्हणजे गव्हाच्या कन्या आणि तूप वाढण्याची जी पद्धत होती त्या तुपाला त्या ठिकाणी तूप न लवकर आल्यामुळे समर्थांनी ती घागर घेतली. तिच्यामध्ये त्याच राम मंदिरामध्ये असणाऱ्या आडातलं पाणी घेतलं आणि त्याच पाण्याला तूप म्हणून वाढवलं. अशी ती घागर श्रीराम मंदिरामध्ये उजव्या बाजूला आहे. हे श्री मारुती मंदिर समर्थांच्या पूर्वजांनी म्हणजे आजोबांनी स्थापन केलेलं हे मारुती मंदिर आहे. समर्थांच्या पूर्वजांनी म्हणजे आजोबांनी स्थापन केलेलं मारुती मंदिर. याच मारुती मंदिरामध्ये समर्थांचे वडील सूर्यजी पंत ठोसरे यांना याच मारुती मंदिरामध्ये श्रीरामरायाचा अनुग्रह झाला आणि दर्शन झालं. याच ठिकाणी श्रीराम पंचायतन जे आपण श्रीराम मंदिरामध्ये पाहतो ते श्रीराम पंचायतन मूर्ती याच ठिकाणी समर्थांच्या वडिलांना श्रीरामरायाने दिलेली आहे. या ठिकाणी या मारुती मंदिराच्याच बाजूला महादेव आणि पार्वतीची पिंड आहे.
या ठिकाणी एकमेव असं उदाहरण आहे की या ठिकाणी या पिंडीजवळ नंदी नाही, तर या ठिकाणी पार्वती माते स्त्रीलिंगी पिंड आहे. म्हणजे महादेवाची पिंड आणि पार्वती मातेची पिंड, म्हणजे या ठिकाणी नंदी नसून ही स्त्रीलिंगी पिंड आहे. आपण जगामध्ये कुठेही जाऊन पाहिलं तर महादेवांच्या समोर नंदी असतो, परंतु या ठिकाणी नंदी नसून पार्वती मातेची पिंड आहे. याच पद्धतीनं आपण हा जो भाग पाहतो, पाठीमागे या ठिकाणी एक भरतभेट नावाचं एक छोटं स्मारक आहे. भरतभेट म्हणजे समर्थ अनुग्रहाच्या दिवशी ज्या श्रावण शुद्ध अष्टमीला या ठिकाणी बसले होते, त्याच ठिकाणी समर्थांना पाहण्याकरता श्रेष्ठ गंगाधर स्वामी आले आणि त्यांची जेव्हा या ठिकाणी भेट झाली, तीच बंधूची भेट म्हणून या ठिकाणी भरतभेट बांधली जाते. रामनवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीला, श्रावण शुद्ध अष्टमीला या ठिकाणी श्री समर्थांची पालखी आणि श्री रामरायाची पालखी या ठिकाणी दोन्ही पालख्या येतात. जसं पंढरपूरला जाताना संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोबत असतात, त्याच पद्धतीने या ठिकाणी श्री रामरायाची पालखी आणि समर्थांची पालखी या ठिकाणी येऊन या ठिकाणी दोन्ही पालखींच्या वतीने कीर्तन कार्यक्रम केला जातो. नंतर श्रावण शुद्ध अष्टमीच्या दिवशी या ठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामीला जो अनुग्रह झाला, त्या अनुग्रहाची ही जागा म्हणजे अनुग्रह झाल्याच्या नंतर त्या भिंतीला टेकन देऊन बसलेले समर्थ रामदास स्वामी हे मारुती रायांचं मंदिर. या भिंतीला टेकन देऊन बसलेले. याच मारुती मंदिरामध्ये समर्थांचे मोठे बंधू श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांना या ठिकाणी श्री रामरायाचं आणि मारुती रायांचं दर्शन झालं. समर्थांना या ठिकाणी सके जवळपास 1616 श्रावण शुद्ध अष्टमीला श्री रामरायाचा अनुग्रह, मारुती रायांचा अनुग्रह या श्री मारुती रायांच्या मंदिरामध्ये झाला. असे जाममधील सर्वात महत्वाचं असणारे श्री मारुती रायांचं मंदिर, याच ठिकाणी समर्थांच्या पूर्वजांना श्री रामरायाचं दर्शन होऊन त्या ठिकाणी या जाम समर्थ गावामध्ये श्रीराम उपासनेची बीज रोवली गेली. असे श्रीराम मारुती रायांचं मंदिर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्म ठिकाणाची म्हणजेच जाम समर्थ या गावाची सविस्तर माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल सरांचे व समस्त गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.